पर्यटकांवरती झालेल्या दहशतवादी हल्ला प्रकरणी मोठी बातमी आहे। एकूण 27 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे आणि 5 जणांची, जे जखमी आहेत 13 पर्यटक, त्यांच्यापैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते आणि सध्या सगळीकडे पोलिसांची गस्त आपल्याला पाहायला मिळते। मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सुद्धा रुग्णालयामध्ये काही वेळापूर्वीच ते भेट देणार आहेत अशी माहिती मिळते। प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, अनेक जण सुट्ट्यांसाठी सध्या पहलगाममध्ये गेलेले आहेत, काश्मीरमध्ये गेलेले आहेत, त्यामुळे अर्थातच ही बातमी ऐकून अनेकांची चिंता सुद्धा वाढेल। सध्याची ताजी परिस्थिती कशी आहे? ज्ञानदा, जम्मू काश्मीरच्या पहलगाम मधील जो बैसरन पर्वत आहे तिथे फिरायला गेलेल्या पर्यटकांच्या वरती 3 दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला आणि त्यामध्ये साधारणतः 27 पर्यटक दगावल्याची माहिती पुढे आलेली आहे। या पर्यटकांनी नाव विचारू गोळीबार केल्याची प्रत्यक्षदर्शी सांगत आहे आणि साधारणतः 14 जण गंभीर असल्याची माहिती पुढे आलेली आहे। त्याचमुळे तत्काळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जम्मू काश्मीरसाठी काही क्षणापूर्वीच रवाना झालेले आहे। त्यांच्यासोबत नायब राज्यपाल जे आहेत मनोज मिश्रा ते देखील त्यांच्यासोबत रवाना झालेले आहे आणि सोबतच जी माहिती मिळालेली आहे की बैसरच्या खोलात ही गोळीबाराचा आवाज आल्याने पोलिसांनी सांगितलेलं आहे। आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला माहित असेल की मिनी स्वित्झर्लंड संपूर्ण परिसराला संबोधलं जातं। आपल्याला पहलगामला यावं लागतं आणि पहलगाम मध्ये जे बैसरन पर्वताला जायचं असेल तर पायी किंवा घोड्यावरूनच जाता येतं। तिथे थेट वाहन पोहोचत नसल्यामुळे अनेक बचाव कार्यात अडथळे निर्माण झालेले आहे। या मिनी स्वित्झर्लंड मध्येच ज्या पद्धतीनं मोठ्या संख्येनं पर्यटक येतात, खास करून उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहे अनेक शाळांना आणि अनेक ठिकाणी, आणि ज्या पद्धतीनं तापमान वाढत आहे त्यामुळे देशभरातले अनेक पर्यटक या भागात जातात। आज याकडे माहिती जी मिळालेली आहे 27 पर्यटकांपैकी एक इटालियन आणि एक इस्रायल पर्यटक आहे। याशिवाय जे 25 पर्यटक आहेत त्यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू आणि गुजरात या 3 राज्यातले प्रमुख पर्यटक असल्याची माहिती पुढे आलेली आहे। म्हणजे सोबतच या घटनास्थळावरती तत्काळ वैद्यकीय सेवा पुरवण्याचा प्रयत्न सुरू आहे। जे जखमी आहे त्यांना जवळच्याच पहलगामच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। तिथे देखील युद्धस्तरावरती प्रयत्न सुरू आहे। जे गंभीर जखमी आहे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे। आणि सोबतच जर बघितलं आपण तर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला देखील घटनास्थळी भेट देणार आहे। त्यांच्या आरोग्य मंत्री कैस हा देखील तिथे गेलेले आहेत। आणि सोबतच जर बघितलं आपण महत्वाचं म्हणजे ज्ञानदा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहांसोबत तत्काळ दूरध्वनीवर संवाद साधला। आपल्याला माहित असेल की संयुक्त अमिराताच्या दौऱ्यावरती सध्या पंतप्रधान आहे आणि तिथून त्यांनी थेट संपर्क साधला आणि त्याचमुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे थेट श्रीनगरला रवाना झाले। श्रीनगरहून थेट ते पहलगामला जाणार आहे आणि त्यापूर्वी त्यांनी एक अत्यंत महत्वाची बैठक, जे हाय सिक्युरिटी कमिटीची मीटिंग त्यांनी दिल्लीत घेतली, त्यानंतर ते रवाना झाले आहे। पण या घडीला अत्यंत दुःखदायक आहे की या पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटकांचा समावेश आहे। प्रशांत, आणखी एक गोष्ट की हा एक मोठा दहशतवादी हल्ला आहे जो देशावर झालाय आणि केंद्रीय पातळीवरची सूत्र नेमकी कशी हल्लेली आहेत या हल्ल्यानंतर? आपल्याला माहित असेल की या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयातल्या सर्व अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक झाली। त्या केंद्रीय गृह सचिव यांनी बैठक घेतली। बैठकीनंतर त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यानंतर एनआयचे प्रमुख, याशिवाय सीआरपीएफचे प्रमुख, लष्कराचे उपलष्कर प्रमुख या सगळ्यांची एक अत्यंत महत्वाची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की हा जो हल्ला झालेला आहे या पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याची संपूर्ण चौकशी आहे आता राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे एनआयच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। एनआयचे सिनियर वरिष्ठ अधिकारी जे आहे ते थोड्याच वेळात पहलगामला दाखल होणार आहे आणि जे सूत्रांची माहिती आहे, एनआय मधील सूत्रांनी माहिती दिली आहे की ही संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता एनआयच्या माध्यमातून होईल। पण महत्वाचं म्हणजे एकतर केंद्रीय गृहमंत्री यांनी स्पष्ट सूचना दिलेली आहे की हा हल्ला देशावरचा हल्ला आहे आणि कुठल्याही पद्धतीने हे जे दहशतवादी आहे जे पाकिस्तानच्या दिशेतून आलेल्याची माहिती वेदना है जो जिन्होंने अपनी जान गंवाई और जो घायल हैं उनकी रक्षा हो और भगवान उनकी आत्मा को शांति दे जो गुजर गए हैं। पर सबसे बड़ी बात ये है, ये कोई नया खेल थोड़ी है, ये कब से सुनता रहा हूँ, 40 साल से सुनता रहा हूँ। पहलगाम, अमरनाथ, ये आतंकवादी, ये कोई नई घटना नहीं है। ये काम को अंजाम एकदा आपण जाऊया, आपले प्रतिनिधी प्रशांत आपल्या सोबत आहेत। प्रशांत, 370 कलम हटवल्यानंतर थोड्या छोट्या मोठ्या कुरबुरी पाहायला मिळालेल्या होत्या, हल्लेही झालेले होते, पण त्यानंतर झालेला हा सर्वात मोठा हल्ला म्हणावा लागेल।
बरोबर आहे. 370 कलम हटवलं आणि त्यानंतर जर बघितलं आपण महत्वाचं म्हणजे या संदर्भात जर माहिती घेतली तर आपल्या 370 कलम हटवल्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली. हो. जम्मू काश्मीर आणि खास करून जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक झाली. निवडणूक अतिशय शांत पद्धतीने पार पडली आणि खोऱ्यातील मतदारांनी ज्या पद्धतीनं मतदान केलं आणि देशात सर्वात जास्त मतदान म्हणजे 75% पेक्षा जास्त मतदान हे खोऱ्यामध्ये जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये झालं. असं असताना पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं दहशतवाद्यांनी आपलं डोकं वर काढण्याचा प्रयत्न केलाय हे ठेचून काढण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. त्याचमुळे एनआयएचे ज्येष्ठ अधिकारी दाखल होतील. सोबतच आजच पॅरामिलिटरी फोर्सेस सोबतच जर बघितलं पॅरा कमांडो देखील ती घटनास्थळी दाखल झालेले आहे आणि कुठल्याही परिस्थितीत 3 दहशतवादी सध्या जी सूत्रांनी माहिती दिली की 3 दहशतवाद्यांनी हे संपूर्ण घमासान केलेलं आहे. त्या सगळ्यांना यमदस्ती साधण्यासाठी निश्चितपणे हे सर्व पॅरा कमांडो कारवाई करतील अशा प्रकारचा विश्वास खुद्द केंद्रीय गृहमंत्र्यांनी देखील दर्शवलेला आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि देशाचे पंतप्रधान दोघांनी सुद्धा या संदर्भात ट्विट केलंय, संवेदना व्यक्त केलेल्या आहेत आणि कठोर कारवाईची आश्वासन सुद्धा देशाला दिलेलं आहे. ते ट्विट आपण पाहूया, हे दोघे जण काय म्हणतात. पहलगाममधल्या हल्ल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आपण तीव्र निषेध करतो. या हल्ल्यात जीव गमावलेल्यांच्या प्रती श्रद्धांजली व्यक्त करत जखमी लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना. घटनास्थळी सर्व पद्धतीची मदत पुरवण्यात येईल. असा घृणास्पद हल्ला करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही. त्यांचे हे दुष्ट मनसुबे कधीच यशस्वी होऊ देणार नाही. दहशतवादाविरोधातली आमची लढाई अचल असून ती आता अधिक मजबूत होणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. तर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा ट्विट केलंय. ते लागली श्रीनगरसाठी रवाना सुद्धा झालेत. पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झालाय, त्यामुळे आपण दुःखी आहोत. मृतांच्या कुटुंबियांप्रती आपण आपल्या संवेदना व्यक्त करतो. भ्याड दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही. कठोर कारवाई केली जाईल आणि लवकरच श्रीनगरला जाणार असल्याचं अमित शहांनी सांगितलं. आणि नुकत्याच आलेल्या माहितीप्रमाणे ते श्रीनगरसाठी रवाना सुद्धा झालेत. तर राहुल गांधींनी सुद्धा ट्विट केलंय. राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की अनेक जण या हल्ल्यामध्ये जखमी झाल्यात आणि या भ्याड हल्ल्यात काही पर्यटकांचा मृत्यू झालाय. ही घटना अतिशय निंदनीय आणि हृदयद्रावक आहे. शोकाकुल कुटुंबियांप्रती राहुल गांधींनी संवेदना व्यक्त केल्यात. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी ती प्रार्थना करतात. संपूर्ण देश दहशतवादाच्या विरोधात एकजूट दाखवतोय. जम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य असल्याचे पोकळ दावे करण्याऐवजी सरकारनं आता जबाबदारी घ्यायला हवी. भविष्यात अशा क्रूर घटना घडू नयेत आणि निष्पाप भारतीयांना आपले प्राण गमवावे लागू नयेत यासाठी ठोस पावलं उचलायला हवीत, असं राहुल गांधी विरोधी पक्षनेते यांनी नमूद केलं आपल्या ट्विटमध्ये. तर पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. पर्यटक सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी अर्थातच काश्मीरला खूप मोठी पसंती देतात जेव्हा गरमीचे दिवस सुरू असतात. आणि खास करून संपूर्ण भारतातलं एक प्रकारे काश्मीर हे नंदनवन मानलं जातं आणि त्यामुळे मोठ्या संख्येनं पर्यटक आत्ता सुद्धा पहलगाममध्ये उपस्थित होते. याच पहलगाम में कहा था कि बड़ा हमला है, काफ़ी लाशें हैं और काफ़ी सारे लोग घायल हुए हैं, ऐसा ही लग रहा है. इर्द गिर्द अभी मातम पसरा है. ये पूरा सन्नाटा है यहाँ पे इस पूरे पहलगाम एरिया में. तो ये कहा जा सकता है कि रीसेंट टाइम्स में ये सबसे बड़ा, मैं ये कहूँगा कि शायद जब से यहाँ पे मिलिटेंसी शुरू हुई है तब से लेकर अब तक का सबसे बड़ा अटैक है जिसमें इतनी कैजुअल्टीज़ हुई हैं. तो प्लान्ड तरीके से फिर ये अटैक किया गया है, पूरी प्लानिंग की गई है किस तरीके से किस एरिया में इनको टारगेट करना है. एक बड़ा टेरर अटैक है, हम ये कह सकते हैं. जिस तरीके से ये चीज़ें अब सामने आ रही हैं, यानी पूरा प्लानिंग करके वो आए हैं, पूरा प्लानिंग करके उन्होंने हमला किया. उनकी कोशिश ये थी कि ज़्यादा से ज़्यादा लोगों की मौत हो और अब ये कहा जा सकता है इस पूरे एरिया में मातम पसरा है और इस पूरे एरिया में कॉर्डन सर्च ऑपरेशन चल रहा है. आप देख सकते हैं यहाँ पे आपको दिखेगा CRPF हो, पुलिस हो, भारतीय सेना हो, सिर्फ जी जी. प्रशांत, संध्याकाळच्या सुमारास हा हल्ला झाल्याची माहिती मिळतेय आणि त्यावेळेला दहशतवाद्यांनी आधी काही लोकांना नावं विचारली आणि त्यानंतर ते मुस्लिम नाहीत म्हणून त्यांना गोळी मारल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी सुद्धा सांगितलं. नेमकं काय घडलं ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथे? ज्ञानदा, साधारणतः दुपारी 2:30 दरम्यान हा पहिला हल्ला झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. त्यामध्ये साधारणतः ज्या पद्धतीने माहिती मिळते 19
जे पर्यटक आहेत ते जखमी आहेत. त्यापैकी काही अजूनही गंभीर जखमी आहेत. साधारणतः 4 ते 5 जे आहेत ते गंभीर जखमी आहे. साधारणतः याच्यामध्ये 27 जण दगावले. नहीं करेंगे। इनको दूर करने के लिए आप संगठित होके, एक तो आपका एक कमांड एंड कंट्रोल से पूरी सिक्योरिटी एजेंसीज आपके अंडर रिपोर्ट करेंगी, और आपको पता होना चाहिए टेररिस्ट कौन से घर में कहाँ छुपा है, लोकल थानेदार को पता होता है। अगर आप सोचते कि लोकल पुलिस को नहीं पता होता, भूल जाइए, लोकल पुलिस को पता होता है। नहीं तो थानेदार हिंदुस्तान, कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक कोई ऐसा थाना नहीं है जहाँ पे थानेदार को ये खबर ना हो। थानेदार एक बहुत तगड़ी चीज़ होती है, उसको पता होता है, पर हम ये खबर निकलवाते नहीं है। वहाँ पे भी रिलीजियस डिवाइड की बात शुरू हो जाती है। हमारे कई सारी ये बीमारी को दूर करने के लिए एक तो मैंने ये आपको 2 तरीके बताए, और फिर जो आपके जो जितने एरिया जहाँ से वो फॉर्म अप होके अंदर आ रहे हैं उन पे आप इमीडिएट स्ट्राइक करिए। सर्जिकल स्ट्राइक करके घर वापस नहीं आना, सर्जिकल स्ट्राइक करके वहाँ पे उनको ऑक्यूपाई करना जगह को, वो 8-10 जगहों को ऑक्यूपाई कर लीजिए। और फिर देखिए जो हैंडलर्स हैं, जो पाकिस्तानी के जो अंदर घुसवाने की कोशिश कर रहे हैं फोर्सेस, वो पीछे चली जाएंगी और एंट्री खत्म और कम होने लग जाएगी, वो डिफेंस पे आ जाएंगे। हम ये नहीं करते। हमारे पास मल्टी बैरल रॉकेट लॉन्चर्स हैं, अटैक हेलीकॉप्टर। जतीन देसाई सर सध्या आपल्या सोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार। जतीन देसाई सर, खूप मोठा दहशतवादी हल्ला तो पण सिव्हिलियन्सवरती झालेला आहे पहलगाममध्ये। ही परिस्थिती पाहून काय वाटतंय सध्या? एकूणच म्हणजे अशा स्वरूपानं प्रवाशांवर हल्ला होणं आणि मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षाचा आपण जर काश्मीरचा विचार केला तर अलीकडच्या काळाचा मोठा हल्ला आहे, सगळ्यात मोठा हल्ला आहे, आणि टुरिस्ट टार्गेट केले आपण लक्षात ठेवलं पाहिजे। म्हणजे आता साधारण हा जो काही काळ आहे, हा जो काही पिरियड आहे, मोठ्या प्रमाणात टुरिस्ट काश्मीरला जातात आणि याचा परिणाम अशा स्वरूपानं होण्याची शक्यता आहे की टुरिस्ट लोक आता ज्या लोकांनी तिकीट बुक केली असेल ते देखील आता जाणार की काय, अशा स्वरूपाने एक भीती स्वाभाविकपणे निर्माण होते। आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की दहशतवाद्याचा जो काही उद्देश असतो तो आर्थिक खिळखिळा करणं, म्हणजे इकॉनॉमिकली लोकांवर वाईट परिस्थिती होईल अशा स्वरूपानं, आणि टुरिस्ट जर गेले नाही तर काश्मीरची परिस्थिती वाईट होईल। आणि दहशतवाद्यांचा तोच मुळात उद्देश आहे की इकॉनॉमी कोलॅप्स करायची, हा त्यांचा उद्देश असतो। म्हणून आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की याला व्यवस्थित नीट उत्तर दिलं पाहिजे आणि प्रवाशांना देखील, टुरिस्टांना देखील कुठेतरी खात्री दिली पाहिजे की सुरक्षा देऊ, पण टुरिस्टांनी तिकडे जाणं थांबवता कामा नये। कारण तिकडची परिस्थिती जी आहे, तिकडची इकॉनॉमी जी आहे, ती इकॉनॉमी कोलॅप्स होता कामा नये। ती कोलॅप्स न होणं, त्याला जसं तसं ठेवणं ही सरकारची जबाबदारी आहे। आणि मला असं वाटतं, माझं असं मत आहे, मला असं जाणवलंय की संपूर्ण काश्मीरमध्ये वेगवेगळ्या पक्ष असतील, वेगवेगळ्या संघटना असतील, त्या लोकांनी देखील या हल्ल्याचा निषेध केला पाहिजे। या हल्ल्याच्या विरोधात संपूर्ण देश एक आहे, हे कुठेतरी संदेश केला पाहिजे की आम्ही सगळेजण कुठल्याही परिस्थितीत दहशतवाद सहन करणार नाही। पहलगामच हल्ल्यासाठी का निवडलं असेल याबद्दल आपलं काही निरीक्षण? निश्चितच पहलगाम टुरिस्टांसाठी खूप मोठं अट्रॅक्शन आहे आणि म्हणूनच पहलगाम निवडलं गेलं आणि ते देखील टुरिस्टांना टार्गेट केलं जातं। स्वाभाविकच आहे की त्यांना पहलगाम मध्ये किंवा इतर जे काही पर्यटन स्थळ आहे काश्मीरचे, त्या ठिकाणी बाहेरच्या राज्यातल्या लोकांनी येऊ नये अशा स्वरूपात एक मेसेज देण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे। आणि तो जो आहे की याला आम्ही घाबरणार नाही। लोकांनी देखील, माझं व्यक्तिगत अशा स्वरूपाचं मत आहे की प्रवाशांनी देखील टुरिस्टांनी गेलं पाहिजे, टुरिस्टांनी जाणं थांबवता कामा नये। टुरिस्टांनी देखील कुठेतरी मेसेज दिलं पाहिजे की आम्ही या अशा स्वरूपाच्या दहशतवादी हल्ल्याला घाबरणार नाही। आणि सरकारने देखील टुरिस्टांना सगळ्या प्रकारने मदत केली पाहिजे की तुम्ही या, फिरा, तुम्हाला काही होणार नाही, सरकार याची जबाबदारी घेईल। हो सर, आपले आभार आपल्या विश्लेषणाबद्दल। हेमंत महाजन सर आपल्या सोबत आहेत, ब्रिगेडियर निवृत्त। हेमंत महाजन सर, देशावरती झालेला हा एक मोठा दहशतवादी हल्ला म्हणावा लागेल, पहिली स्टेप कारवाईची आता काय असायला हवी आहे? असं आहे की
म्हणजे 2-3 प्रकारच्या कारवाया केल्या जातात. सर्वात हो. पहिले महत्वाचे की जे दहशतवादी गट आहेत ज्यांनी हल्ला केलेला आहे त्यांना शोधून त्यांना पकडून मारलंच पाहिजे आणि ते पुढच्या काही महिन्यामध्ये नक्कीच केलं जाईल. कारण कुठलाही दहशतवादी जो भारतामध्ये येतो, काश्मीरमध्ये येतो, त्याचं आयुष्य 5 किंवा 6 महिन्याहून जास्त नसतं. तर त्याच्यामुळे मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ही बातमी मिळेलच की हे जे दहशतवादी ज्यांनी या कृत्यात भाग घेतला होता त्यांना मारण्यात आलेलं आहे. दुसरा प्रश्न आहे पाकिस्तानचा की पाकिस्तान काय करेल. आता लक्षात असायला पाहिजे ही अशी वेळ आहे की ज्या वेळेला या प्रसंगाला खूप महत्व देण्यात येईल. कारण सध्या भारताचे पंतप्रधान आज सौदी अरेबियात आहेत, त्यामुळे सौदी अरेबियाच्या न्यूजमध्ये सगळ्या बातम्या येतील. त्याच्याशिवाय अमेरिकेचे व्हाईस प्रेसिडेंट व्हान्स हे भारतामध्ये आहेत, त्याच्यामुळे त्याला महत्व दिलं जाईल. आणि आपले 1-2 नेते ज्यांची नावं मी घेऊ इच्छित नाही अमेरिकेत फिरतायत, तर त्यांना हे प्रश्न विचारले जातील आणि हा विषय पुन्हा पुन्हा पुढे येईल. आणि आपल्याला काल परवाची जर बातमी माहिती असेल तर जे मुनीर आहेत, जे चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहेत पाकिस्तानी सैन्याचे, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही काहीतरी करू. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की आम्ही भारतीय सैन्याच्या विरुद्ध लढाई करू शकतो. त्यांनी खूप मोठं विधान केलेली आहेत. त्यांचा इंटरव्ह्यू आपल्याला टीव्हीवरती भेटू शकेल. परंतु ते म्हटल्यानंतर इतक्या लवकर कारवाई होईल असं वाटलं नव्हतं. परंतु हे सगळ्या 3-4 गोष्टी जर आपण एकत्र केल्या की मोदींचं असणं सौदी अरेबियामध्ये, व्हान्सचं भारतामध्ये असणं, चीफ ऑफ आर्मी स्टाफचं विधान करणं, तर याच्यामुळे या प्रसंगाला खूप महत्व दिलं जाईल. आणि येणाऱ्या काळामध्ये काश्मीरचा मुद्दा हा पुन्हा म्हणजे जो पडद्याआड गेला होता तो पडद्याच्या बाहेर आणण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि मी अनेक वेळा म्हटलेलं आहे की काश्मीरमध्ये जी शांतता आहे, जोपर्यंत पाकिस्तान नावाचा देश आहे आणि त्यांना चीनकडून मदत मिळत आहे तोपर्यंत हा मुद्दा चालतच राहील. कधी कमी कधी जास्त. तर आपल्याला अतिशय म्हणजे केअरफुल राहावं लागेल. आणि येणाऱ्या काळामध्ये आता अमरनाथ यात्रा सुद्धा होणार आहे मला वाटतं पुढच्या 1 महिना 1.5 महिन्याच्या आत. तर त्याच्यामुळे आणि हा जो जिथे हे झालेला आहे हल्ला ते बेसिकली एक रिसॉर्ट आहे, 5-6 किलोमीटर लांब आहे पहलगाम पासून. आणि तर त्याच्यामुळे थोडंसं दूर असल्यामुळे तिथे सिक्युरिटी फोर्सेसची संख्याही कमी होती. परंतु हा जो अमरनाथचा रस्ता आहे त्या रस्त्यावरतीच हे आहे. म्हणजे थोडक्यात येणाऱ्या काळात आपल्याला आपली सुरक्षा व्यवस्था अजून मजबूत करावी लागेल. जे भाविक आज येतील, जे टुरिस्ट आज येतील त्यांचं रक्षण करावं लागेल. ज्या डिफेन्सिव्ह कारवाया आहेत या आपल्याला कराव्याच लागतील. जोपर्यंत प्रश्न पाकिस्तानचा आहे त्यांना कसा धडा शिकवायचा याच्यावरती अनेक पैलू अवेलेबल आहेत. सर्जिकल स्ट्राईक करायचा की नाही, आता नेव्ही स्ट्राईक करेल की एअरफोर्स करेल की सैन्य करेल, हे सगळे विषय जे आहेत हे स्ट्रॅटेजिक लेवलला डिस्कस केले जातील. आणि मला खात्री आहे की योग्य कारवाई जी आहे ती या विषयावरती नक्कीच केली जाईल. सर, आभार आपले आपल्या प्रतिक्रियेबद्दल. तर आताची सगळ्यात मोठी बातमी हीच आहे, दहशतवादी हल्ला झालाय काश्मीरच्या पहलगाममध्ये. या दहशतवादी हल्ल्यात 27 निष्पाप नागरिकांचा जीव गेला. हे सगळे पर्यटक होते आणि बेछूट गोळीबार करत दहशतवाद्यांनी त्यांचा जीव घेतलाय. देशाचे गृहमंत्री अमित शहा तातडीनं श्रीनगरसाठी रवाना झालेले आहेत आढावा घेण्यासाठी. आणि